तुमचा विश्वास आमची ताकद. काँग्रेसमधल्या दोन गटामध्येच एकमत झालं नाही आणि त्यातून पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सत्तेसाठी वाटेल ते करायला कोणी जात असेल तर शिवसेना पक्षप्रमुख किंवा पक्ष हे सहन करील अशी भूमिका नाही. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाही. याला जबाबदार कोण, त्याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे. शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही. लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला, ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली, हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो. आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते. एकसंघ स्वरूपात 27 होते, 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो. आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता आणि उलटपक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधान शोधता आलं असतं. काँग्रेसमधल्या दोन गटामध्येच एकमत झालं नाही आणि त्यातून पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या. सत्तेसाठी वाटेल ते करायला कोणी जात असेल तर शिवसेना पक्षप्रमुख किंवा पक्ष हे सहन करील अशी भूमिका नाही. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाही. याला जबाबदार कोण, त्याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे. लाच काढण्याच्या पूर्वी जी लाच घालवल्या गेली चंद्रपूरला, ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली, हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो. आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते. एकसंघ स्वरूपात 27 होते, 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो. आम्हाला जर उभाटाचे 8 मिळाले असते तर निश्चित महापौर काँग्रेसचा झाला असता आणि उलटपक्षी उभाटाला देखील सत्तेमध्ये सहभागी होत असताना स्टँडिंग कमिटीचं अध्यक्षपद अथवा स्थानिक पातळीवर झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधान शोधता आलं असतं.